मित्रांनो, आज जागतिक जैवविविधता दिवस आहे आणि सर्व जगभर हा दिवस साजरा करण्यात येतो. मी एक पर्यावरण क्षेत्रातला एक कार्यकर्ता म्हणून आणि केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा एक सदस्य म्हणून मी सुरेश चोपणे आपल्यासमोर या दिवसानिमित्त काही हितगुज करण्याचा प्रयत्न करतो आहे. विद्यार्थी मित्रांनो आणि इतर या क्षेत्रातल्या सर्व कार्यकर्त्यांनो, जैवविविधता हा शब्द आपण आपल्या पुस्तकामध्ये, शालेय पाठ्यपुस्तकामध्ये शिकत असतो आणि समाजामध्ये कार्य करताना पण टी व्ही प्रेसमधून आपण हा विषय नेहमी ऐकत असतो. आणि याचा अर्थ सरळ शब्दामध्ये अर्थ दिलेला आहे की जैवविविधता म्हणजे काय, तर जीवांची जी विविधता आहे संपूर्ण परिसरामध्ये आणि जगामध्ये त्याला आपण जैवविविधता म्हणतो. म्हणजे यामध्ये सूक्ष्मजीव पण येतील, कीटक पण येतील, सरपटणारे प्राणी येतील, याच्यामध्ये पक्षी येतील, इतर सर्व प्राणी प्रजाती, मनुष्य, हे सर्व जैवविविधतेचा एक भाग आहे. आणि या सर्व सजीवा मिळून एक जीवांची विविधता ज्याला म्हणतो ती तयार होते आणि एक सुंदर सृष्टी तयार होते. आणि अशा प्रकारची सुंदर सृष्टी पृथ्वीवर सजीवांचा विकास झाल्यानंतर गेल्या करोडो वर्षापासून आपण पाहत आहोत. आपल्या जगामध्ये आपण जर विचार केला तर कितीतरी मिलियन प्रजाती आहेत, पण आत्तापर्यंत आपल्याला त्याची जी रेकॉर्डेड प्रजाती ज्याला म्हणतो त्या फक्त 1 मिलियन प्रजाती आपल्या रेकॉर्डमध्ये आहे. आणि जैवविविधतेचे घटक आपण जर पाहायचं असेल तर जैवविविधतेच्या घटकामध्ये सर्व आपल्या जीवांचे जे घटक आहेत किंवा सर्व जीव आहेत, त्यांच्या स्पेसीज आहे, प्रजाती आहे, त्या येतात. परंतु सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे जैवविविधता राखायची असेल तर तो आहे आपल्या सभोवतालची परिसंस्था, म्हणजे इकोसिस्टम ज्याला म्हणतो. तसं समुद्रामधली स्वतःची जैवविविधता आहे, इकोसिस्टम आहे, त्याला मरीन इकोसिस्टम म्हणतो किंवा ओशियन बायोडायव्हर्सिटी आपण म्हणतो, ती आहे. जमिनीवरची आहे, जंगलावरची आहे, अशी आपण खूप जैवविविधता आणि परिसंस्था आपल्या जमिनीवर, पाण्यामध्ये निर्माण झालेल्या आहे. तर या परिसंस्था जसं हिमालयन परिसंस्था आहे, ॲक्वॅटिक परिसंस्था आहे, डेझर्ट परिसंस्था आहे, फॉरेस्ट इकोसिस्टम आहे आणि ग्रासलँड आहे, अशा खूप परिसंस्था आपल्या संपूर्ण पृथ्वीमध्ये आहे. आणि त्या ठिकाणी विविध प्रकारचे प्राणी तिथे नांदतात. आणि या संपूर्ण प्राण्यांच्या तिथे जगण्यामुळे, त्यांच्या अधिवासामुळे तिथे एक अन्नसाखळी तयार झालेली आहे. अन्नसाखळी आपण नेहमी 2 भाग करतो. आपण त्याला एक प्रोड्युसर म्हणतो आणि मग एक कन्झ्युमर म्हणतो. म्हणजे अन्न निर्माण करणारे जीव आणि त्या अन्नावर जगणारे जीव. म्हणजे सर्वात मोठी जी या साखळीतला जो एक भाग आहे तो म्हणजे प्रोड्युसर आहे, म्हणजे अन्न निर्माण करणारा आहे. म्हणजे वृक्ष, वेली, ग्रास, अशा सर्व वृक्षांच्या प्रजाती, त्याला आपण प्रोड्युसर म्हणतो. कारण सूर्याची उष्णता ते शोषून घेतात आणि त्यातून अन्न निर्माण करतात आणि त्या अन्नावरती मग इतर सर्व प्राणी जगतात. मग इतर सर्व प्राण्यामध्ये पण आपण साखळी 1, साखळी 2, साखळी 3 अशी केलेली आहे. म्हणजे गवतावर जगणारे जे प्राणी असतात, कीटक असतील, कीटकांना खाणारे सरपटणारे प्राणी असतील, मग कीटक आणि सरपटणारे प्राणी खाणारे पक्षी असतील, मग दुसरे याच्यावरती घास खाणारे इतर पण प्राणी आहे, जसं गाय आहे, हरिण आहे, ते आहे. त्याच्यावरती मग पुन्हा एक साखळी आहे, ते म्हणजे वाघ आहे, सिंह आहेत, अस्वल आहेत, लांडगे आहेत, म्हणजे मांसाहारी प्राणी जे फक्त सूर्याची ऊर्जा शोषून घेऊन जी वृक्ष आपली ऊर्जा शाकाहारी प्राण्यांकडे परावर्तित करतात आणि शाकाहारी प्राण्यांकडून ही ऊर्जा मांसाहारी प्राणी घेतात. अशा प्रकारची एक साखळी, अन्नसाखळी तयार झालेली आहे. ती राखणं खूप महत्त्वाची आहे. आणि तिसरा महत्त्वाचा घटक जो आहे या जैवविविधतेचा तो आहे अधिवास. म्हणजे प्रत्येक प्राण्याचा एक अधिवास असतो. म्हणजे गवताळ प्रदेशात राहणारा गवताळ प्रदेशात प्राणी राहतो, वाळवंटात राहणारा तो वाळवंटातच प्राणी राहतो, उंच प्रदेशावर जसं हिमालयाच्या क्षेत्रात राहणारे प्राणी फक्त तिथंच राहतात, तिथंच जगू शकतात. वाघांना चांगला अधिवास तिथं मिळाला पाहिजे तर ते वाघ राहतात. हरणांना तिथे चांगलं ग्रासलँड पाहिजे, खायला त्यांना अन्न पाणी पाहिजे. आणि अशा प्रकारे प्रत्येक जीवांचा एक अधिवास ठरला असतो आणि तो अधिवास सुरक्षित राहिला पाहिजे, तर मग आपली जैवविविधता सुरक्षित राहते. परंतु
या जैवविविधतेचं आता जे सर्वात मोठे धोके निर्माण झालेले आहे ते धोके म्हणजे आता आपली जी जैवविविधता आहे ती नष्ट व्हायला लागलेली आहे. सर्वात जैवविविधता महत्त्वाचं जे क्षेत्र आहे ते आहे जंगल. जंगल असेल तर त्या प्राण्यांची जैवविविधता, पशुपक्ष्यांची जैवविविधता तिथे जास्त असते. परंतु आपल्याला माहीत आहे की गेल्या अनेक वर्षापासून लोकसंख्या वाढली, मानवाचं प्रेशर जंगलावर वाढलेलं आहे, नैसर्गिक साधनसंपत्तीवर प्रेशर वाढलेलं आहे आणि विकास कामाचं प्रेशर वाढलेलं आहे. आणि मग सरकार विकास कामासाठी मग जंगल तोडण्याची परवानगी देते आहे. आणि मग जंगल तिथलं तुटलं की तिथली वन्यजीव, तिथली परिसंस्था, तिथला अधिवास वन्यजीवांचा नष्ट होते आणि मग तिथली जैवविविधता पण हळूहळू नष्ट व्हायला लागते आहे. या जैवविविधतेमध्ये मनुष्य पण एक घटक आहे. आपण फक्त शहरात राहायला लागलो, आपला नवीन अधिवास आपण तयार केला, पण आपला आजही मूळ अधिवास जो आहे ते आहे जंगल. आणि जंगल आपल्या सभोवती आहे. ऑक्सिजन आपल्याला मिळतो, थंडावा मिळतो, सर्व काही साधनसंपत्ती आपल्याला तिथून मिळते आणि म्हणून आपण जिवंत आहोत. म्हणजे आपण काही जंगलाच्या बाहेरचे भाग आहो असं आपल्याला म्हणता येणार नाही. आणि म्हणून जर जैविकता नष्ट झाली, जंगलं नष्ट झाली तर मनुष्य पण नष्ट होईल हे सांगायला काही फार मोठ्या वैज्ञानिकांची गरज नाही. आपण पण निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की ही साखळी जर तुटली तर आपण पण राहणार नाही. म्हणजे आपण पण सर्व प्राण्यावर अवलंबून आहोत. पशुपक्षी आहे म्हणून आपण आहोत. जर हे जर नसले तर ती साखळी तुटून जाईल आणि शेवट आपण मरणाला येणार आहोत. आणि तसा प्रसंग आपल्याकडे जसं कोरोनाचं संकट आलं, पुन्हा संकट येतील कदाचित, तर तेव्हा आपल्या लक्षात येईल की आपली ही जी साखळी तोडली, आपण जैवविविधता जर तोडली त्याचे काय परिणाम होते आहे. तर जंगल तोडणे, तुटणे, नष्ट होणे, कमी होणे, त्याला डायव्हर्ट करणे हा सर्वात मोठा धोका आज आहे. दुसरा, या जैवविविधतेला सर्वात मोठा धोका आपल्याला म्हणायचं असेल तर वन्यजीवांची संख्या झपाट्यानं कमी होत आहे. जंगलामध्ये काही ठिकाणी शिकार होत असते, काही ठिकाणी अधिवास नष्ट झाल्यामुळे ते जीव मरतात, काही ठिकाणी फूड चेन नाही राहिली म्हणून वन्यजीव मरतात, काही ठिकाणी तापमान वाढ झाली आणि इतर काही बदल झाले म्हणून वन्यजीव तिथे राहत नाही. अशा प्रकारचा हा धोका आहे. तिसरा महत्त्वाचा धोका म्हणजे लोकसंख्या वाढलेली आहे. आणि या लोकसंख्या वाढीमुळे प्रचंड प्रेशर जे आहे वनावरती आलेलं आहे, पर्यावरणावरती आलेलं आहे. आणि आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारतो की काय, असा एक प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतो आहे. तिसरं म्हणजे, चौथा म्हणजे विकास कामं. आज मानवाची संख्या वाढली, आपल्याला रस्ते पाहिजे, आपल्याला रेल्वे पाहिजे, आपल्याला शहर पाहिजे, आपल्याला सुखसोयी पाहिजे. आणि मग आपण या वन्यजीवांचा, त्यांच्या अधिवासांचा, जंगलांचा, पर्यावरणाचा विचार करत नाही आणि आपण बेधडक ही जंगलं तोडतो आणि आपल्या शेत्या वाढवतो, शहरं वाढवतो, गावं वाढवतो. केवळ आपल्या स्वार्थासाठी आपण हे करत असतो, पण भविष्याचा आपण विचार आणि भविष्यातल्या लोकांचा विचार आपण कधीही करत नसतो. तर हे धोके आज मोठे आहे. आणि या या जे जैवविविधता आहे याचा जो परिणाम आहे तो आता मानवावर होतो आहे हे आपल्याला माहिती नाही आहे. आणि म्हणून लक्षात घेतलं पाहिजे की जैवविविधता जर राहिली नाही तर कदाचित मनुष्य पण राहणार नाही. आज आपण पाहतो की माणसांची जी पॉप्युलेशन आहे ती 7.5 बिलियन इतकी झालेली आहे. आणि इतर आपण मोठ्या प्राण्यांची संख्या पहा त्याच्या तुलनेमध्ये, याचा काय परिणाम होणार आहे. एकाच या पृथ्वीवरती एकाच जीवांची, एकाच प्रजातीची इतकी लोकसंख्या वाढणे हेच या बायोडायव्हर्सिटीला सर्वात मोठा धोका आहे. आणि म्हणून प्रत्येक जीवांची संख्या नियंत्रित असायला पाहिजे, हा निसर्गाचा नियम आहे आणि तो आपण तोडला आहे. कारण आपण स्वतःचं विश्व निर्माण केलं, स्वतःची लोकसंख्या प्रचंड वाढलेली आहे. आणि हीच लोकसंख्या आज कोरोनासारख्या संकटामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की ती धोक्यात आलेली आहे. म्हणजे निसर्ग स्वतःचंच बॅलन्स करतो की काय, हे आपल्याला जे आपण शिकतो अभ्यासात ते आपल्याला खरं होताना आपल्याला दिसत आहेत. म्हणजे एकच प्रजातीची लोकसंख्या वाढणे हे पण आज आपल्याकडे धोक्यादायक ठरलेलं आहे. याचा दुसरा परिणाम काय होतो की महामारी येते. कोरोनाचं संकट आलं, याच्यापूर्वी पण काय म्हणतो रोटा व्हायरस आला, इबोला आला, HIV आला, सर्व आले आणि पुढे पण हे येत राहणार आहे. याचं कारण आहे की आपण निर्माण केलेलं विश्व ते काही निसर्गाला धरून नाही आहे आणि म्हणून हे संकट आपल्याकडे येण्याची शक्यता आहे. आणि म्हणून जैवविविधता राखली पाहिजे. जैवविविधता राखली तर मनुष्य वाचेल. जर जैवविविधता राखली नाही, इतर वन्यजीवांना आपण राखलं नाही, जंगलं राखली नाही तर मनुष्यही राहणार नाही. आपण कोणाही ह्या भ्रमात राहू नये की आम्ही काहीही निसर्गाचा विध्वंस केला, पर्यावरणाचा केला, जैवविविधतेचा केला तर आपण इथे जगू, चांगलं जगू अशी अपेक्षा आपण कधीच करू नये. आणि ती चुकीची पण आहे. आणि कोरोनाच्या संकटामुळं तुमच्या सर्वांच्या लक्षात हे पण आलेलं असेल. तर याच्यावर बोलण्यासारखं खूप असते. फक्त 5-10 मिनटामध्ये आपल्याशी संवाद करावा जैवविविधतेच्या निमित्तानं. आणि आता
ठीक आहे, संकटं खूप आहे. आत्तापर्यंत आपण जंगलांचा ऱ्हास केला, जैविकतेचा ऱ्हास केला, कायदे खूप निर्माण केले, जैविकता अधिनियम आपण निर्माण केला, वन्यजीव संरक्षण अधिनियम आहे, पर्यावरण संरक्षण अधिनियम आहे, प्रदूषण नियंत्रण कायदे आहे, खूप कायदे आहेत. परंतु मनुष्य जिथे येतो, जिथे मतं येतात, तिथे या कायद्याला खूप किंमत नसते. हे असं आपल्याला गेल्या 50 वर्षांपासून लक्षात आलेलं आहे. झाले दिवस झाले, आजही वेळ गेलेली नाही असं आपल्याला म्हणता येईल. आपल्याला लक्षात आलं की लॉकडाऊनच्या काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला माहीत असेल की आपण 2 महिने जग बंद केलं. किती पर्यावरण त्याचे म्हणजे पर्यावरणाला फायदे झाले, वन्यजीवांना फायदे झाले, वनांना फायदे झाले. भविष्यात आपण सरकारला सांगूया की आपण आता वन्यजीव संरक्षण, वनांचं संरक्षण, जैविकता संरक्षण म्हणजे जमिनीवर आपण केलं पाहिजे. आपण नागरिकांनी पण माझी जिम्मेदारी नाही, सर्व सरकारचं असं समजू नये. जिथे जिथे आपल्याला दोष दिसतील तिथे लोकांनी पण सरकारला सांगायला पाहिजे, वृत्तपत्रामध्ये बातम्या द्यायला पाहिजे, कार्यक्रम घ्यायला पाहिजे. आणि हे संरक्षण, जैविकता संरक्षण करायसाठी लोकांची भूमिका आहे ती पण तेवढीच महत्त्वाची आहे. कारण आपण जेव्हा एखादी सरकारसमोर मांडतो तर तेव्हा पर्यावरणवादी फक्त 1% असतात, सरकार लक्ष देत नाही. पण समजा जर 50% लोकांनी ही समस्या मांडली आणि जंगलाचं संरक्षण करा, जैविकतेचं संरक्षण करा असं जर म्हटलं तर प्रश्नच नाही. आपण सर्व सरकार, शासनावरती आपण दबाव आणू शकतो आणि आपल्याला वाटेल तसे आपण कायदे पण मंजूर करून घेऊ शकतो. तर आता एकीकडे शासनानं आपलं काम करायचं आहे आणि सर्वसामान्य नागरिकांची पण जिम्मेदारी, त्यांचं कर्तव्य घटनेनं दिलेलं ते पण तेवढंच कर्तव्य मोठं आहे. चला आपण सर्व मिळून या सर्व जैविकतेचं संरक्षण करूया आणि आता आपण कामाला लागूया आणि हे आपलं जग आहे त्याला सुंदर, स्वच्छ करण्याची जिम्मेदारी आपण सर्वांची आहे असं समजूया. धन्यवाद.